नमस्कार. चला तर आज मस्त अशी बिगर वाटणातली किंवा वाटण न करता किंवा फोडणी न करता मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत चिकनची रेसिपी बनवूया. मसालेदार अगदी मस्त होते. जर आपण बाहेर गेलो कुठे किंवा वाटणाचं साधन नाही अशा ठिकाणाला किंवा तुम्ही बॅचलर आहात आणि चिकन चमचमीत खायची इच्छा आहे तर या पद्धतीने चिकन अगदी नक्की करून बघा. एकदम मस्त असं हे चिकन तयार होतं. तर त्यासाठी इथे काय केलं आहे मी, चिकन घेतले. एक दीड किलोची कोंबडी घेतली होती. म्हणजे हे चिकन आहे ते गावरान चिकन आहे. तर गावरान चिकन घेताना मात्र तुम्हाला अर्धा किलो पाव किलो असं मिळत नाही. त्यासाठी अख्खी कोंबडीच घ्यावं लागते. तर ती घेऊन स्वच्छ करून आणलेली आहे आणि 1.5 किलोमध्ये एक 900 ग्रॅम तरी हे मटण पडतं. तर त्यासाठी काय केलं आहे मी, ज्या भांड्यात करायचं आहे तेच कढई घेतलेली आहे. कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे याला फोडणी करायची नाही आहे किंवा वाटण अजिबात करायचं नाही आहे, सगळं एकत्र करायचं आहे. तर त्यासाठी इथे मी हे चिकन घेतलं, स्वच्छ धुवून घेतलं आहे, अगदी निथळून घेतलं आहे बघू शकता. आणि त्यामध्ये आता बाकीचे सगळे मसाले घालायचे आहेत. तुम्ही जर बॉयलर घेत असाल किंवा जे इंग्लिश आहे बॉयलर आहे ते जर तुम्ही वापरत असाल तर हरकत नाही. पण मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही गावरान चिकनच घ्या. त्याची चव अगदी वेगळी असते इतर चिकनपेक्षा. हे जे चिकन पीस आहेत की नाही थोडेसे शिजायला थोडा वेळ लागतो पण खायला एकदम भारी लागतात. तर त्यासाठी मी नेहमीच हे गावरान चिकन घेते. तर हळद आणि मीठ लावून ठेवलं, चवीप्रमाणे मीठ हळद घेतली, छान चोळून ठेवलं, एक 10 मिनिट ठेवलं होतं. आणि आता बाकीचे सगळे मसाले त्याच्यामध्ये घालायचे आहेत. तर तेजपान 2 घेतले, असे तोडूनच घेतलेत. 4 मिरच्या घेतल्या, तिखटाप्रमाणे आहेत त्यामुळे 4 घेतलेत मी, तुम्ही कमी जास्त करा. आणि आता हा जो आहे की कांदा तळून घेतलेला आहे, छान कुरकुरीत कांदा तळून घेतला आहे. 4 मोठे कांदे मी बारीक उभे चिरले होते. आता इथे आलं आणि लसूण आहे, लसणाच्या 20 पाकळ्या, 2-2.5 इंच आलं बारीक चेचून घेतलं आहे, ते घालायचं आहे. तुमच्याकडे पेस्ट असेल ती घातली तरी चालेल. आता यामध्ये दही घालायचं आहे, एक 2 ते 3 मोठे चमचे भरून दही घेतलं आहे. कारण आपल्याला खोबऱ्याचं वाटण करायचं नाही, त्यासाठी इथे मी दही वापरलं आहे. आता बाकीचे कोरडे मसाले घालायचे. धने जिरेपूड 1 चमचा घातली, गरम मसाला 1 चमचा, तुमच्याकडे चिकन मसाला असेल तो वापरला तरी चालेल गरम मसाल्याच्या ऐवजी. आणि एक मोठी वाटी भरून कोथिंबीर घेतली, ती घालते याच्यामध्येच. तिखट घालायचं आहे, लाल मिरची पावडर आहे किंवा कांदा लसूण मसाला असेल तो वापरला तरी चालेल. मी थोडीशी वेगळी चव लागावी म्हणून फक्त मिरची पावडर घेतली आणि बाकीचे कोरडे मसाले घातलेत. तुम्हाला जर गरम मसाला धने जिरेपुडी वापरायची नसेल तर काय करायचं, सरळ कांदा लसूण मसाला वापरला तरी चालेल. मी नेहमीच तो वापरते. तर आणि इथे कांदा तळून घेतलेलं एक मोठा चमचा भरून म्हणजे पळी भरून तेल आहे, तेही त्याच्यातच मी घालून घेतलं आहे. आणि हे सगळं एकत्र करायचं आणि कमीत कमी 1-1.5 तास तेलाला मुरवत ठेवायचं आहे. हे चिकन जेवढं मुरेल तेवढं चांगलं लागतं, त्याची चव अगदी छान मुरते. आणि जे चिकनचे पीस आहेत की नाही त्याला आतपर्यंत हा मसाला लागतो, कारण आपण वाटलेला याच्यात कुठलाही मसाला घातलेला नाही. त्यामुळे जे आपण कोरडे मसाले घातले ते सगळे मुरले पाहिजेत. अगदी 1-1.5 तास ठेवून द्यायचं. अशा प्रकारे हे ठेवून द्यायचं, तोपर्यंत बाकीचं काम करून घ्यायचं. आता 1 तासभर झाला आहे आणि आता गॅसवर ठेवलं आहे. एक मोठा गॅस करून एक 5 ते 7 मिनिट शिजवून घ्यायचं, म्हणजे त्याला अंगचं पाणी सुटायला लागतं. आणि नंतर एक 15-20 मिनटं पुन्हा शिजवून घ्यायचं, कारण गावरान चिकन शिजायला वेळ लागतो. आणि चिकनही कमी झालं आहे बघू शकता आणि मस्त असं पाणी सुटलं आहे त्याला. हे अंगचं पाणी आहे, मी एक थेंबही पाण्याचा घातला नव्हता. आता बरं, तुम्हाला एकदम कोरडं पाहिजे असेल तर हे पाणी आत्ता सुकवून घ्यायचं आहे, म्हणजे कोरडं करून घ्यायचं आहे. किंवा मग तुम्हाला जर असे रस्सा पाहिजे असेल तर असा रस्सा ठेवू शकता. तर मी इतपतच रस्सा ठेवणार आहे भाताबरोबर खाण्यासाठी, त्यामुळे मी जास्त कोरडं करणार नाही. तुम्हाला जर कोरडं करायचं असेल तर मग आत्ता यावेळेला गॅस जरा मोठा करायचा आणि याला कोरडं करून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे हे मटण चिकन तयार होतं. अगदी खूप छान ही रेसिपी होते. बरं, याच्यामध्ये मी कांदा जो आहे तो तेलात तळला होता, तुम्ही तूपही वापरू शकता, अगदी छान चव येते. आणि बघू शकता मस्त असं मसालेदार चिकन तयार झालं.
तुम्ही जर बॅचलर असाल किंवा बाहेर कुठे जाताय पार्टी करायला, अशा वेळेला मस्त असं हे चिकन बनवायचं आणि खायचं. रेसिपी आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.